15 मिनटं वेट केल्यानंतर फायनली मला भेटली आहे. 15 मिनट गया, कोई भी नहीं ले रहा था बुकिंग. मैंने प्रीमियम में किया ये. मुझे तो अब भी आई. आपको अभी आई ना? 15 मिनट से ओला और उबर दोनों ट्राई कर रहा हूँ. ऊबर तो मुश्किल है. ऊबर के ऊपर तो हो ही नहीं रहा था. मतलब मुझे एक्सपेक्टेड टाइम दिखा रहा था 8:05. अंधेरी वेस्ट की तरफ. ओके 13 मिनट दिखा रहा था. ओके. मैडम को कॉल किया, मैडम बोला देखो 13 मिनट दिखा रहा है, अगर इंतजार कर सकते हो तो रुको. तो कैंसिल करते दे. नहीं तो अब भी कैंसिल करो ईमानदारी से. हाँ. वो गलत बात है. गलत बात है. उसको अगर जाना होगा जल्दी से और हम उनको रुका के रखेंगे तो वो भी पैनिक हो जाते हैं लोग. 13 मिनट लीगल बता रहा है. अब बोला बारिश का टाइम है, गाड़ी नहीं मिलेगी, आधा घंटा सर्चिंग में भी जा सकते हैं. मेरी कैंसिल करने के बाद सोच समझ के कैंसिल करना. तो बोली नहीं मैं कैंसिल कर दूंगा. कैंसिल खत्म. ना तुम्हारा ना मेरा कुछ नहीं. तो किसी को तरी हल्ली आता गर्दीच नसते एअरपोर्टला. अगोदर किती गर्दी असायची. म्हणजे एअरपोर्टला यायला म्हणजे पण कंटाळा वाटायचा. तरी पण मला जायचं 8 वाजले. ते होणार लवकर. इकडनं जातो. तिथे ट्रॉलीज आहे काही. आणि कुत्रे बित्रे कुठे काय यायला लागले आता एअरपोर्टला पण. हे सगळीकडे काम चालूच आहे. आज इकडे पण ट्रॅफिक आहे भरपूर पावसामुळे. बाहेर इतकी चेकिंग चालू आहे. अर्ध्या तासात मला करायचंय सगळं. 7 नंबर इकडनं करेन. ते गर्दी कमी आहे, इथे गर्दी जास्त आहे. पण एक्सपेक्ट केल्यापेक्षा खूपच गर्दी कमी आहे. तर अगोदर किती वेळ जायचा, इथेच खूप वेळ जायचा. आणि ह्यावेळी मी डीजे यात्रा पण केलं नाही. खूप मस्त आहे. पाऊस खूपच आहे, खूप म्हणजे खूप पाऊस आहे. खूपच गर्दी कमी आहे. आणि इंडिगोचं पण समोरच आहे, त्यामुळे इकडे तिकडे शोधत फिरायची गरज नाहीये मला. गर्दी कमी आहे आज. येऊ इकडनं. डोमेस्टिकचं मागे आहे. भूक तर लागली मला. मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून. डायरेक्ट आलोय. सकाळी 5:30 निघालो. उठलो सॉरी. वाव, सेल्फ चेकिंग नसतं की मला मजा येते. ही प्रोसेस आता खूपच इझी आहे. गेट मला 42B ला जायचं आहे. आई शपथ. म्हणजे मी एक्सपेक्ट केलं नव्हतं माझं इतक्या फास्ट होईल, पण खूपच फास्ट झालं. विदिन 15 मिनिट्स माझं चेक इन झालं, सिक्युरिटी झालं. कारण बॅग नव्हती. नेहमी माझ्याकडे बॅग असते आणि ह्यावेळी माझ्याकडे बॅग नाही आहे, फक्त केबिन बॅग आहे. त्यामुळे माझं फास्ट झालं. आता 42B. डोमेस्टिक एअरपोर्ट चांगलं आहे कम्पेअर टू आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट. इथे बघण्यासारखं भरपूर आहे. इथे एक मी थंबनेलचा फोटो घेऊ शकतो. थंबनेल काय बोलायचं मला काहीच सुचत नाही. माझा पहिल्यांदा असा ब्लॉग आहे. मला माहित पण नाही कशी ब्लॉगिंग करतात. 8:45 वाजले. 9:15 वाजता गेट ओपन होतील. तोपर्यंत काहीतरी टाइमपास करतो इकडे. टाइमपास करणार काही एअरपोर्टला तसं काही नाही आपल्या. म्हणजे डोमेस्टिकला पण नाही आणि इंटरनॅशनलला पण नाही. जस्ट इकडे तिकडे फिरायचं
कोणतरी ओळखीचं भेटलं तर गप्पा मारीन, नाहीतर काय टाइमपासच करायचा आहे असाच इकडे तिकडे फिरून, नाहीतर कुठेतरी बसेन कॉमन एरियामध्ये. क्रेडिट कार्ड्स कशी ब्लॉगिंग करतात देवाला माहित. लोक हात एवढा दुखतो, गिम्बल आणायला पाहिजे होता मला. जर मी ब्लॉगिंग आता करतोच आहे तर हात भरपूर दुखतो. सो माझी गेट आहे 42, म्हणजे मला कुठे जायचं आहे 40 ते 45. येस, डाव्या साईडला जायचंय मला. मला गांधीवरती बुक घ्यायचंय, महात्मा गांधींवरचं. किती दिवस मला घ्यायचंय हे शोधतो, भेटू शकतं मला. गांधी वाचायचे होते मला, आणि गांधीवर मला बुक शोधायचं. जनरली बुक सेक्शन मला खूप आवडतं, पण इथे मी एअरपोर्टला काही घेत नाही कारण इंग्लिश बुक्स असतात आणि मी जनरली प्रिफर करतो मराठी बुक्स. पण मला या गांधींवरचं ते एक बुक सांगितलेलं सुरेश द्वादशीवार यांनी, तर ते मला बुक घ्यायचं इकडे. कोट्स आहे कुठे? सरळ जाऊ ना. थँक्यू. बेकार पाऊस लागतोय, गेल्या 15 दिवसाचा आजच भरून काढतो. हा, तरी पण आता जरा कमी झालाय. मात्र सकाळी आलो तेव्हा इतका जबरदस्त पाऊस होता, मला काहीच शूट पण करता आलं नाही, आणि मी जाम भिजलोय पण. चलो, अंधेरीतून विले पार्लेला जाण्यासारखं आहे डोमेस्टिक एअरपोर्टला. हे पुष्पक विमान टाईप केलंय काहीतरी, पण चांगलं केलंय जे काही केलंय. तर काही गोष्टी खूप चांगल्या आहेत इकडे, म्हणजे डोमेस्टिकला तर खूप चांगल्या आहेत. इंटरनॅशनल एअरपोर्टला घंटा पण काय, सॉरी असं बोलता का ना, काहीच केलं नाही. आता ती समोरची वॉल पण खूप चांगली. हल्ली डोमेस्टिकला फिरणं म्हणजे मला चांगलं वाटतं. डोमेस्टिकला खरंच बघण्यासारखं आहे. म्हणजे बाकीच्या आपण म्हणजे आता बाहेर जेवढे मी जातो त्यांचे पण एअरपोर्ट्स बघण्यासारखं असतात. दुबईचं एअरपोर्ट बघण्यासारखं आहे, त्यानंतर सिंगापूरचं, हाँगकाँगचं खूप एअरपोर्ट चांगले आहेत. बँकॉक चांगलं आहे. तसंच आपलं हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. वॉल्स इतके मस्त, म्हणजे आपली म्हणजे हिस्ट्री पण त्यांनी शो केली आहे, त्यानंतर मॉडर्न आर्ट पण आहे. ओव्हरऑल खूप चांगलं एअरपोर्ट बनवलंय. नवी मुंबईचं एअरपोर्ट मला बघायचं. नवी मुंबई एअरपोर्टवर मी खूप ब्लॉग बघितले, पण नवी मुंबई एअरपोर्टला अजूनपर्यंत तर गेलो, खूप लांब पडतं. विरारला पण एअरपोर्ट व्हायला पाहिजे, नाहीतर खरोखर खूप खूप त्रास आहे विरारवाल्यांना. विरार वसईमध्ये राहणाऱ्यांना भरपूर त्रास होणार आहे म्हणजे ह्या एअरपोर्टचा. म्हणजे पावसात तर अजूनच जास्त, कारण रोड इतका ब्लॉक असतो आणि ट्रॅफिक. समजा आता आज माझी 10ची फ्लाईट होती, मला 4 वाजता निघावं लागणार जर मी रोडवरून बाय रोड यायचं असेल मला तर. कुठे गेलं माझं 42 आहे, कारण मुंबई अहमदाबाद रोड इतका खराब आहे म्हणजे ट्रॅफिकच्या ह्याने. कारण सकाळची तिकडे जायला कंटेनर्स, हेवी व्हेकल्स, याच्यामुळे रोड पूर्ण ब्लॉक होतो. लास्ट टाइम मी कुठे गेलेलो, लास्ट टाइम मी इजिप्तला जात होतो आणि माझी अशीच 10-10:30चीच फ्लाईट होती आणि मी निघालो 6 वाजता. आणि मी जस्ट म्हणजे फाउंटनच्या इकडे इतकं घाणेरडं ट्रॅफिक लागलेलं, बेकार ट्रॅफिक. आणि मग मी मध्येच उतरलो, मग तिकडनं मग पुन्हा ऑटो केली, ऑटोने बोरिवलीला आलो, बोरिवलीवरून मग मी ट्रॅक गेलो. म्हणजे अक्षरशः मला चुकणारच ती फ्लाईट. हे असं करायच्या नादात मी माझी गेटच मागे विसरून आलो. आता परत म्हणजे 42 आहे, मी आलो 41ला.
हल्ली हल्ली भीतीच वाटते मला एअरपोर्टची, म्हणजे फ्लाईटची, एअरपोर्टची नाही. 9:15 9:15 सुरू होणार आहे. 9:15 सुरू होऊन पोचणार आहे मी किती वाजता? 12ला पोचणार. 12 म्हणजे हॉटेलला पोचेपर्यंत मला 1 वाजतील, 1-1:30 वाजतील, 1 वाजतील जास्तीत जास्त. 1:30 नाही वाजणार. कोणतरी ओळखीचं भेटलं तर टाइमपास करेन, नाहीतर काय. 42B. चला तोपर्यंत बाय बाय. मस्त आहे. कुठच्या तरी मंदिरातलं श्रीकृष्णाचंच आहे असं वाटतंय, कारण आपल्याकडे जनरली कृष्णासाठीच वापरतात हे. वेळ आहे अजून, माझ्याकडे भरपूर टाइम आहे. काहीतरी एक थीम केली आहे मी, पण मला ती थीम कळत नाहीये. म्हणजे होडी आहे, काहीतरी आहे इकडे, मासे आहेत, परत मासे हवेत उडतायत. तर डिझायनरलाच माहित. चला मी जातो. एअरपोर्टला एकट्याने फिरायला म्हणजे कंटाळाच आहे. म्हणजे आता मी ब्लॉग करतोय, नाहीतरी एकटं काय काय म्हणून गपचूप राहून फिरणार. हे आर्ट खूपच छान केलंय, डिझायनर पण चांगला आहे. म्हणजे मला कळत नाही, एकदम जुन्या काळातला आहे. मी एक बघतोय आतमध्ये नक्की काय आहे. पण छान केलंय. राजीव सेठी. दिस इन्फॉर्मेशन लुक्स ॲट व्हेरियस मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन दॅट कीप. ओके, म्हणजे जुन्या काळात जे ट्रान्सपोर्टेशनचे मोड होते ते ह्यांनी इंडिकेट केले. म्हणजे घोडे आहेत, बैल आहेत, आणि बैलगाडी पण आहे जुन्या काळातली. डिझाईन केलेली आहे जुन्या काळातली, म्हणजे त्यांनी एक थीम पकडली आहे. नंतर हे पण आहे, खूप छान आहे. ही ऑल पूर्ण साऊथ इंडियन थीम आहे. म्हणजे विष्णूचे वेगवेगळे अवतार आहेत सगळे. पूर्णच्या पूर्ण ही जी डाव्या साईडची माझी वॉल आहे ती इतकी मस्त ह्यांनी छान हे केली, खूपच चांगलं आहे. आणि हे पण असे झुले पण चांगले आहेत. अशी जर काहीतरी बनवलं सगळ्याच एअरपोर्टला असेल, बस म्हणजे मोठी बस स्टेशन्स आहेत, बस स्टॉप्स आहेत, बस स्थानक आहेत, सॉरी, तिथे असं काहीतरी करायचं लोकांचा ऍटलिस्ट थोडा तरी टाइमपास होतो. पण आपली लोक इतकी खराब आहेत. म्हणजे बस बस स्थानकांवर जर केलं, काय म्हणतात त्याला, बस स्टेशन्सला सगळ्या कोपऱ्या कोपऱ्याला विमल थुंकलेले भेटतील. त्यामुळे आपण डिझर्व करतो की नाही देवाला माहिती. गव्हर्नमेंट आपलं काम करत असतं, पण आपली लोकच खराब करत असतात. आता मुंबईमध्ये पण आता बँड्रा स्टेशन आहे. बँड्रा स्टेशन इतकं मस्त बनवलंय त्यांनी, पण सगळ्या पोलवर विमल खाऊन थुंकले. त्यामुळे इतकं चांगलं करणं गव्हर्नमेंटला पण पॉसिबल नाही, कारण आपण लोकच मेंटेन नाही करत या गोष्टी. आता गेट तर आले, मी इथे जरा वेळ टाइमपास करतो, बसतो. ही पण वॉल मस्त सजवली. बोर्डिंग काय अजून सुरू झाली नाही, खूप वेळ आहे अजून. नशीब मी चार्ज करून आणलेला. काय हे, ओके, काहीतरी टाइमपास करू शकतो. पण अजून वेळ आहे. 9:15ची बोर्डिंग आहे आणि आता 9 वाजले, अजून 15 मिनटं काढायचे. फ्लाईटमध्ये गर्दी काय दिसत नाही मला एवढी. खरोखर मला तर ब्लॉगिंग करताच येत नाही असं वाटतंय मला. म्हणजे मला कुठे बघू आणि कुठे नको तेच होतात. कधी कधी मी इथे बघतोय, कधी कधी इथे बघतोय. लोकांना कसं सुस्त बोलता बोलता देवाला माहित. मी आता बोलतोय पण मला इतकी लाज वाटते. दोघे तिघे तर माझ्याकडे जण बघत होते, एकटाच काय बडबडतोय म्हणून. पण मला खूप भूक लागली. मी सकाळी किती वाजता निघालो, 5:15ला उठलो, 5:30 ते 5:45 वाजेपर्यंत सगळं आवरलं आणि ओला बुक करायला घेतली 5:45ला स्टेशनपर्यंत जायला. पण ती पण बुक झाली नाही. मग त्या रिक्षा स्टँडपर्यंत चालत गेलो, तिकडनं परत स्टेशनला गेलो आणि त्यात इतका पाऊस. आणि विरारमध्ये पूर्ण, विरारमध्ये जरा जरी पाऊस पडला तरी सगळे रस्ते पाण्याखाली होतात.
मग कसा बसा स्टेशनला पोचलो. त्यात परत ट्रेन पण लेट, म्हणून घाई गडबडीत सगळं केलं. इथे एअरपोर्टला पण आलो. एअरपोर्टला यायच्या अगोदर स्टेशन विरार पासून अंधेरीला गेलो, अंधेरीला उतरलो, अंधेरीतून परत ओला केली. असं सगळं करून 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 फायनली मी एअरपोर्टला आलो. आणि सगळ्या घाई गडबडीत खायलाच विसरलो. आणि आता मला भूक लागली. आता पोचणार आहे मी 12:15 वाजता. फ्लाईटमध्ये जेवण म्हणजे ब्रेकफास्ट आहे की नाही मला माहिती नाही. जनरली इंडिगोमध्ये नसतो. त्यामुळे आता डायरेक्ट दिल्लीमध्ये. बोर्डिंग जस्ट स्टार्ट झालंय. 9:15 वाजले. आपल्याकडे लोक लगेच लाईनी लावतात यार. एवढी मोठी लाईन लावायची काय गरज आहे? फ्लाईट का सोडून जाणार आहे? लगेच लगेच सगळीकडेच लाईन. वॉशरूमला लाईन, तिकीट काढायला लाईन, ट्रेनमध्ये चढायला लाईन, सगळ्या ठिकाणी लाईन्स. मुंबईमध्येच पर्टिक्युलरली. हा ठीक आहे, इथे तरी प्रॉपरली तरी जातात, नाही तरी इकडे तिकडे तिकडे ढकले करत जात नाही. चला फायनली आता मी निघतो. गेट ऑफ बोर्डिंग सुरू झालंय ऑलरेडी. आणि लाईन एवढी मोठी लागली आहे. माझं झोन 2 आहे. झोन 2 मोठी लाईन आहे. एवढी मोठी लाईन आहे. एवढी मोठी लाईन लावली. झोन बी. माझ्या बरोबर असला फालतू आरती पण मी आता बेंगलोरला जाणारी फ्लाईट आणि दिल्लीला जाणारी फ्लाईट दोन्ही 42 आहे, 42B असं होतं. तर मी बेंगलोरला जाणाऱ्या फ्लाईटच्या क्यू मध्ये होतो उभा. तो मला म्हणतो फ्लाईट जाते बेंगलोरला. म्हणजे त्याच्या बाजूलाच इंडिगोची पण आहे, पण माझ्याकडे चुकून मी त्या लाईन मध्ये उभा राहिलेलो घाई गडबडीत. असं होतं माझ्याबरोबर प्रत्येक. फायनली इथून जरा तरी मूव झाली. तर एवढा वेळ लाईन मध्ये म्हणजे 15 मिनिटं लाईन मध्येच गेले. कंटाळा आला अक्षरशः. एकतर माझे पाय पण दुखत आहेत. 15 ते 20 मिनिटं आणि अजून मला तिथे जायला अजून 10-1 मिनिटं लागणार. लास्ट मोमेंटला सगळ्या गोष्टी करतात आणि एवढी मोठी लाईन आहे, एवढी मोठी लाईन. आणि माझ्या समोर पण तेवढीच मोठी लाईन. इंडिगोचं असंच असतं. इंडिगोची फ्लाईट टाईमवर जातात पण खूप टाईम लावतात एअरपोर्टला. त्यामध्ये एअर इंडिया बेंगलोर झालं पण केलं त्यांनी. आणि मी तिथे लाईनमध्ये होतो 10 मिनटं तर माझी लाईनमध्येच गेली एअर इंडियाच्या. त्यानंतर मी दोघांचे बघितलं बोर्डिंग पास. तर बोर्डिंग पास इंडिगोचे याचे होते, एअर इंडियाचे. इतके चांगले आणि आपले इतके खराब. मला सांगत होती बॅग चेक इन करूया म्हणून. एक तर मी बॅग चेक इन करायचं नाही म्हणून ही बॅग घेऊन आलो. आणि मला ती सांगते बॅग नाही, आता आपण चेक इनला टाकू. तिला म्हटलं बाबा नाही, मला लगेच जायचं, माझी मीटिंग आहे. असं काहीतरी पकवलं मी तिला. नाहीतर परत तिथे बेल्टला कोण वाट बघेल. म्हणजे तिथे 1 तास तर जातोच. त्यापेक्षा लँड झाल्यानंतर लगेच आपली बॅग घेतली आणि निघाला. नाहीतर 1 तास उगाच जातो त्या बेल्टच्या तिकडे. पोहोचेल 2-2.5 तास लागतील. भेटून मला मिडल सीट भेटली आहे. यार मिडल सीटला खूपच कंजेस्टेड असते ती. लेग स्पेस तर नाहीच नसल्यासारखीच आहे लेग स्पेस. पण बघू. इस विमान में 8 आपातकालीन द्वार हैं. 2 टर्ब्युलन्स होतंय थोडं. मगाशी वर होतं त्यामुळे आकाश पूर्ण निळं होतं आणि आता ढग, काळे ढग